आजूबाजूला उपस्थित सर्व गावातील भाविक भक्त रामकृष्ण हरी Hare
पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्रीमंत युग श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान, गोवे भ्रमर सुमान, प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले, पदरी घाली पिळा पाप निर्बळासाठी बाळा, प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले, तुका म्हणे भावे भेने देवे आकारावे, प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले, अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम परम धाम कैवल्यमेकं तुर्यं, प्रसन्नं प्रपन्नार्ति देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्री पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। श्री बाबाजी सद्गुरु दास तुका ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी हे निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ज्या ठिकाणी, तिथे सद्गुरु भाऊ बाबा तुमचे पाय दोन्ही। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, हे श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले। श्री गंगा जी का तट हो, जमुना का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो,
तब प्राण तन से निकले सेवे लागी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनारूपी सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे तर तो सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा, दरवर्षी सालाबाद प्रमाणे चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा महोत्सव श्री क्षेत्र गोहेगाव आणि या गोहोगाव मध्ये पांडुरंग परमात्म्याच्या पवित्र दरबारामध्ये आजच्या 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं मला आमच्या डॉक्टर साहेबांनी फोन केला, महाराज तुमची अशी आम्हाला तारीख पाहिजे. 2 महिन्यापूर्वी तारीख घेतली आणि त्यांना 15 दिवसापूर्वी म्हणलं मला नाही यायला जमणार. राम महाराज असं करू नका, खूप आशेने तुमची तारीख घेतली. म्हणलं मला मुंबईला सलग 2 कीर्तन भेटत आहेत, पण फक्त माझं यांच्यावरती असणारं प्रेम किंवा तुमच्या गावकऱ्यांचं माझ्यावरती असणारं प्रेम, महाराज गावकऱ्याची खूप इच्छा आहे, तुम्ही आमची तारीख डावलू नका. परत मी फोन केला, काय हरकत नाही, तुमची तारीख मी घ्यायला तयार आहे. 250 किलोमीटरचा प्रवास करून आलो आणि आता उद्या 500 किलोमीटर मला परत मुंबईला जायचंय फक्त तुमच्या दर्शनासाठी. मी तर म्हणतो जगाच्या मालकानं घडवून आणलेला हा योग आहे. पवित्र कीर्तनरूपी सेवेला यांची अनमोल अशी आपल्याला मृदंगाची साथ आहे ते परमादरणीय परमश्रद्धेय महाराज, आपलं नाव आकाशजी महाराज. एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराजांचा. निर्जीव कातड्यावरती जेव्हा सजीव हाताने थाप टाकली जाते तेव्हा सगळे सजीव कातडी डोलायला लागतात ना, मृदंगाचार्याची ताकद असते. आपल्यासारखे सजीव कातडी डोलायला लागतात थाप टाकल्याच्या नंतर आणि लग्गी टाकल्याच्या नंतर मग डीजे पिकायचे, अशी ताकद असते. म्हणून ते परमादरणीय परमश्रद्धेय ज्यांची पहिली सुंदर अशी चाल झाली वानखेडे महाराज आणि माऊली महाराज. आता वानखेडे स्टेडियम वरती मॅच म्हणल्यावर रंगात येणारच ना, नाही का नाही. वानखेडे महाराजांनी चाल गायली म्हणजे ते रंगातच होणार. म्हणून दोघांनी सुंदर अशी चाल गायली. असं वाटत होतं चाल ऐकतच राहावी, पण काय करावं, मग चाल ऐकत बसल्या मग माझं कोण ऐकणार. म्हणून त्यांना सुद्धा बंधन आहे वेळेत चाल सोडायची. तसं या अभंगामध्ये सुद्धा तुम्हाला एक बंधन सांगणार आहे. पण तत्पूर्वी आपल्या गावाचं असणारं वैभव परमादरणीय परमश्रद्धेय मला वाटतं प्रवीणजी महाराज काळ्याच कीर्तनरूपी सेवेला उपस्थित एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांचं आपल्या सप्ताहाला महाराजांचं अनमोल असं मार्गदर्शन आहे. आपल्या सप्ताहाला जे असणारे वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध असणारे प्रल्हादजी महाराज फुके, परमादरणीय परमश्रद्धेय प्रमोदजी महाराज काळे, गजाननजी महाराज दांदडे या सर्वांच्या आणि महाराजांच्या
मार्गदर्शनाने चालू असलेला, समस्त ग्रामस्थांच्या पुढाकाराने चालू असलेला भूविदेवी अखंड हरिनाम सप्ताह आहे. समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, परिसरातील भजनी मंडळ, मला सर्वांचं नाम उल्लेख काय माहित नाही, समोर बालाजी महाराज आहेत, त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील हे विद्यार्थी आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. किती सुंदर टाळ वाजवतात, किती सुंदर गायन करतात किंवा किती सुंदर नाचतात. आणि ते नुसतं नाचत नाही, म्हणता म्हणता नाचतात बघा. आणि माणसानं जीवन जगत असताना इथं नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लाभू जगी. म्हणून मला वाटतं समोर युट्यूब चॅनल वाले भेट. युट्यूब चॅनलचे का कोणता आहे? श्री गजानन. जुळतंय का? कोणता आहे? श्री गजानन माऊली. मोठ्याने बोला की जरा. श्री गजानन माऊली. मला वाटतंय आपल्या जवळ असणारं शेगाव गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले आपला जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यामध्ये माऊलींच्या महाराजांच्या नावानं युट्यूब चॅनल खोल. एकदा जोरदार टाळ्या वाजवत. आणि या बंदिस्त वातावरणामध्ये ज्यांनी सुंदर अशी सिस्टीम लावली, जमत नाही बरं का कोणाला, पण महाराजांनी सुंदर अंबिका साऊंड सिस्टीम डोणगाव, एकदा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे तुमच्या अंगात थंडी जाईल टाळ्या वाजल्याच्या नंतर. त्याला सुंदर वातावरण आहे. या सुंदर वातावरणामध्ये ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडलाय, जगतवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू संत शिरोमणी भगवंताचे लाडके भक्त देहू निवासी तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आणि आपल्याला एक बंधन सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठल